श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? तर पहा, सकाळी सकाळी फ्रेश झाले आणि गॅलरीमध्ये गेले तर रोजच्याप्रमाणे गोखरणीच्या झाडाला मला 2-3 फुलं सापडली. म्हटलं चला, आज आपल्या देवांना मस्त छान फुलं सापडली आहेत तर देवाची दिवाबत्ती करू आणि स्वामी महाराजांना आणि महादेवाच्या पिंडीवरती गोखरणीचे फुलं अर्पण करू. देवाचा दिवा वगैरे लावला आणि म्हटलं आज पटकन स्वयंपाक करून घ्यावा. तर पहा, आज स्वयंपाकाला ब्रोकलीची भाजी बनवते. तर पहा, ही ब्रोकली मी ब्लिंकिटवरून मागवली होती. ब्लिंकिटवरती सध्या खूप स्वस्त भाजीपाला येतोय, तर खूप सारा भाजीपाला मी ब्लिंकिटवरूनही ऑर्डर करते. तर पहा, ही ब्रोकली मी ब्लिंकिटवरून मागवली होती. तर म्हटलं चला, आज ब्रोकलीचीच भाजी करूया. ब्रोकली म्हणजे आपली फ्लावर असते, तर ही ग्रीन कलरची फ्लावरची भाजी असंच समजायचं. तर ही ब्रोकलीची भाजीसुद्धा जशी फ्लावरची भाजी आपण बनवतो तशीच बनवायची. ब्रोकली ही चांगली चिरून घेतली आणि तिच्यामध्ये किडे वगैरे आहे की नाही हे पाहून घेतलं. तर पहा, ब्रोकली मस्त छान बारीक बारीक, एवढी पण बारीक नाही चिरली, कारण की ती शिजवायला टाकल्यानंतर तिचा बारीक चिरली की तिचा गाळ होतो, म्हणून म्हटलं थोडे मोठे मोठे पीसमध्ये कापावे आणि शिजत आली की उलटण्याने आपली तिला कट करता येते. तर पहा, ब्रोकली हे छानपैकी कापली आणि म्हटलं तिला चांगले 2-3 पाण्याने धुवून घ्यावी. जर तिच्यामध्ये काही आळ्या वगैरे असतील तर पाण्याने धुवून जातील आणि तिच्यावरती जर औषध वगैरे पण मारलेलं असतं तर 2-3 पाण्याने धुतलं की काही वाटत नाही. तर चला, मस्तपैकी ब्रोकली कापते, धुते आणि ब्रोकली शिजायला टाकली की तुम्हाला दाखवते की मी ब्रोकली कशा पद्धतीने शिजवते ते. ब्रोकलीची भाजी मस्त छानपैकी धुतली आणि म्हटलं आता तिला शिजायला टाकावी. तर पहा, आज सकाळी मी शेंगदाण्याची मिरची बनवली होती. आमच्या पिल्लूला शेंगदाण्याची मिरची खूप आवडते, तर त्याच्यासाठी मी 2-3 दिवस पुरेन अशी शेंगदाण्याची मिरची करून ठेवते आणि आम्हीही जेवताना शेंगदाण्याची मिरची असते. तर जेवताना थोडी चटणी मिरची वगैरे असेल तर जेवायलाही टेस्ट येते. तर पहा, शेंगदाण्याची मिरची कढईतून वगैरे काढून ठेवली आणि त्याच कढईमध्ये ब्रोकलीची भाजी शिजायला टाकली. तर ब्रोकलीमध्ये मी थोडा कांदा कापून टाकते. तर कांदा हा आज उभा चिरला होता. बारीक चिरला तरी पण छान लागतो आणि मोठा चिरला, उभा चिरला तरीही छान लागतो. तर पहा, आज ब्रोकलीच्या भाजीमध्ये मी उभा चिरून कांदा टाकला आणि फक्त लसूण टाकला. तर बाकीच्या मसाल्यांमध्ये लाल तिखट, धना पावडर, हळद आणि मिरची पावडर वगैरे टाकली. थोडा गरम मसाला होता तोही टाकला आणि वरतून ब्रोकली शिजायला टाकली. थोडीफार ब्रोकली शिजली की वरतून त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे घालूया. ब्रोकलीची भाजी शिजायला टाकली आणि पटकन एका गॅसवरती चपात्या करून दिल्या. नंतर दुपारी जेवलो आणि थोडा वेळ आराम केला. म्हटलं थोडा वेळ आराम करू म्हणजे दुपारी वेगळं काहीतरी काम करता येतील. तर पहा, जेवण वगैरे झालं आणि फ्रीजकडे पाहिलं तर पहा, आमच्या पिल्लूने काल किती पेप्स्या आणून फ्रीजमध्ये ठेवल्या आहेत.
तर पहा, आज त्याने किमान दिवसभरात 4-5 पेप्स्या तरी खाल्ल्या असतील आणि पेप्स्या खाऊन झाल्यानंतर काळ्या मनुक्यांकडे धुतला. तर मनुके वगैरे खाल्ले, पेप्सी वगैरे खाल्ली आणि खाली खेळायला गेला. तर म्हटलं, तो खाली खेळायला गेला आहे, आपण निवांत आहात, तर गावाकडून आणलेल्या भुईमुगाच्या शेंगा फोडून ठेवाव्या, म्हणजे शेंगदाणे लागेल तेव्हा वापरता येतात. तर मस्त शेंगा वगैरे फोडल्या आणि नंतर म्हटलं, फिश टँकचे पाणी खराब झाले आहे, तर फिश टँकचे पाणी बदलावे. तर माझ्या फिश टँकमध्ये खूप मासे आहेत, त्याच्यामुळे पाणी 4-5 दिवस झाले की खराब होतं. म्हटलं, आज फिश टँकचं पाणी वगैरे बदलावं, म्हणजे तेवढंच पाणी बदललं की फिश टँक दिसायला छान दिसतो. तर पहा, फिश टँकचं पाणी वगैरे बदलते आणि पाणी बदलून झाल्यानंतर फिश टँक किती दिसायला सुंदर दिसतो तो पहा. फिश टँकमधले सर्व मासे बाहेर काढले आणि स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आणि पुन्हा त्याच्यामध्ये नवीन फ्रेश पाणी टाकले आणि मासे सोडले. तर पहा, माझ्या फिश टँकमध्ये किती सारे गप्पी मासे आहेत आणि पाणी बदलल्यानंतर किती छान फिश टँक दिसतो आहेत. मासे एकदम व्यवस्थित खेळत आहेत. टँकचे पाणी बदलले आणि संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे केली. तर उद्या आमच्या दीदीचे पेपर आहेत, तिला पेन वगैरे आणि पेपरसाठी काही सामान घ्यायचं होतं. तर म्हटलं, चल बाहेर जाऊ आणि तुला पेन वगैरे आणू. तर बाहेर गेलो, तर बाहेर गेलं म्हणजे आमच्या मुलांना काहीतरी खायला लागते. तर पहा, बाहेर गेलो आणि दीदी म्हटली, मला पाणीपुरी खायची आणि पिल्लूला पावभाजी खायची होती. तर म्हटलं, चला तर मग दोघांनी काय खायचं ते खाऊन घ्या. तर पहा, मस्त पाणीपुरी घेतली. दीदीने पाणीपुरी खाल्ली आणि आमच्या पिल्लूने पावभाजी खाल्ली. दोघांनीही मस्त छान एन्जॉय केला. दीदीला पेन वगैरे घेतले आणि घरी आले. घरी आले तर पहा, मगाशीच मी फिश टँकचं पाणी चेंज केलं होतं आणि आत्ता येऊन पाहते तर आमच्या फिश टँकमध्ये एका माशाने पिल्लं दिली होती. तर म्हटलं, पटकन ते पिल्लं बाहेर काढायला हवे, नाहीतर फिश टँकमध्ये जे मोठे मोठे फिश आहेत ते छोटे छोटे पिल्लं झाले की लगेच खाऊन घेतात. तर ते छोटे छोटे पिल्लं बाहेर काढले आणि त्यांना सेपरेट वेगळ्या बकेटमध्ये ठेवले. तर पहा, मुलांनी तर आज पाणीपुरी आणि पावभाजी खाल्ली होती, पण जेवायला आज मी एकटीच आहे, आमचेही कामाला गेलेले आहेत. तर म्हटलं, मुलांनी तर आता जेवणार नाही, त्यांनी आत्ताच पावभाजी ते खाल्ले, पण माझ्यासाठी काहीतरी करावं. तर पहा, माझ्यासाठी फक्त एक भाकर आणि मस्त छान गरम गरम असं बेसन बनवलं. तर म्हटलं, गरम बेसन आहे, मुलांनाही सकाळची 1-2 चपात्या आहेत, तर मुलांना भूक लागली तर ते चपाती वगैरे खातील आणि माझ्यासाठी पटकन एक छोटीशी छान भाकर केली आणि मस्त गरम गरम त्याच तव्यामध्ये बेसन शिजायला टाकलं. तर पहा, आज चॉपर काढायचाही कंटाळा आला होता, तर ज्या परातीत भाकर बनवली होती तिच्यामध्येच मिरची कोथिंबीर वगैरे चिरून घेतलं आणि पटकन बेसन शिजायला टाकलं.
तर हा होता माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका. जर तुम्हाला माझे डेली ब्लॉग आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.